साडेसातीची पत्रिका लिहिताना बऱ्याचदा 7.5 वर्ष काय सांगायचे असतात हे फार महत्वाची गोष्ट असते बघा. आणि साडेसाती जिथून सुरू होते म्हणजे ज्या भावातून सुरू होते त्या भावांना धरून ते कर्म असतात. तर एक पत्रिकाचं विवेचन मी आज बोलत आहे की जेव्हा गतजन्माचं चक्र सांगितलं जातं तर ते कशा पद्धतीने असतं किंवा पत्रिका आपल्याला गतजन्म कसं सांगते, कसं समजून घ्यायचं असतं. तर मुहूर्त काहीच नाहीये. म्हणजे व्यक्ती उद्वेग चौघडियामध्ये जन्म घेऊन आलाय तर शुक्र होरा आहे. मंगळवारच्या दिवशी शुक्र आहे. जर का व्यक्तीच्या पत्रिकेतला केंद्र बघितला तर केंद्रात प्रथमातला शनी आहे. कर्क राशी, कर्क लग्न आहे आणि लग्नात शनी आहे. ठीक आहे. केंद्र शुक्र भरणी नक्षत्राचा आहे. म्हणजे तिकडेचे आणि शुक्रासोबत मंगळ आहे. लग्नात लग्नस्थानात शनी आहे म्हणजे पिशाच आहे, म्हणजे डोक्यात पिशाच आहे. तर असं म्हणायला हरकत नाही की शुक्र अग्नीने पछाडलेली व्यक्ती आहे ही. कारण शुक्र अग्नी ज्या पद्धतीने डोक्यात शिरतो त्या पद्धतीने तो पिशाच वागतो किंवा तसं पैशाचिक वागणं होतं. पंचांग व्यक्तीचं काय आहे तर शुक्ल त्रयोदशी आहे आणि मंगळवारचा दिवस आहे, कृत्तिका नक्षत्र आहे आणि सुकर्मा योग आहे. त्रयोदशी ही जेव्हा म्हणजे ही तिथी जी आहे ही तिथीच मुळात कामदेवाची आहे. म्हणजे त्रयोदशी ही कामदेवनी संचालित आहे. राईट. भगवान शिव पण यांचे जे मार्गदर्शक आहेत. म्हणजे जेव्हा या व्यक्ती या याच्यात अडकून आलाय याचा अर्थच आहे की या गोष्टीला धरून त्यांनी काहीतरी गुन्हा केलेला आहे. आता सुकर्म योग आहे. तांत्रिक पंचांग होतं मग हे. कारण कृत्तिका नक्षत्र आहे. नक्षत्र अग्नी देवता आहे हा नक्षत्राचे स्वामी. आणि जे देवता आहे ती देवता कोणती अग्नी दाखवतोय तर शुक्र अग्नी दाखवतोय. कारण तो शुक्र आणि मंगळाचा योग आहे. स्वराशीचा मंगळ म्हणजे मेषेचा मंगळ आणि तो शुक्र जो आहे तो भरणी नक्षत्राचा म्हणजे यम नक्षत्राचा. यम नक्षत्र झाला म्हणजे याचा अर्थच झाला की साधा सुद्धा शुक्र नाहीये. तो साधी सुधी शुक्राग्नी नाहीये. ती उद्ध्वस्त करणारी आहे ती. आता लग्नकुंडली बघितलं तर बाह्य जीवनाला धरून तो कालसर्पदोष झालेला आहे. म्हणजे तृतीयातला राहू आणि केतू आणि सगळे ग्रह वर गेलेत. म्हणजे दशमातला तो शुक्र आणि मंगळ, लाभातला तो गजकेसरी म्हणजे बुध, गुरु, सूर्य आणि चंद्रमा. लाभातला व्यभिचार, गुरु बुध चंद्र पूर्ण व्यभिचार. दोन्ही बाप आणि बेटे म्हणजे मूल हे एकत्र. म्हणजे तो व्यभिचारी लाभ दाखवतो आणि व्यभिचारी वागणं दाखवतं लाभासाठी. हे बाहेरचं आहे. म्हणजे ही आणि हे सगळं कशाला धरून आहे ते बाहेरच्या लफड्यांना धरून आहे, बाहेरच्या एक्सटर्नल अफेअर्सला धरून आहे. आणि ती दशमातली शुक्र अग्नी आणि प्रथमातला पिशाच हा जो कालसर्प दोष आहे यांनी निर्माण झालेला कालसर्प दोष आहे तो. म्हणजे हा कर्माने निर्माण झालेला कालसर्प दोष आहे. माणूस एका प्रवृत्तीला घेऊन एका विचाराला घेऊन प्रत्येक जन्मात तो जन्म त्याचा पूर्ण रूढ असतो. हेच जर का आपण कालपुरुषाप्रमाणे बघितलं तर ती डोक्यात गेलेली अग्नी दिसते. म्हणजे शुक्र अग्नी ती पूर्णपणे डोक्यात गेलेली आहे आणि तोच एक सेक्शुअल भाव जो आहे त्या भावाला धरून जे कर्म झालेलं आहे त्याने ती व्यक्ती पछाडलेली आहे. आणि ते द्वितीयात आहेत सगळे ग्रह. म्हणजे दुसऱ्या स्थानात ते सगळे ग्रह आले. याचा अर्थच झाला की ते सगळं घरी घडलंय, घरात घडलंय. म्हणून तो सूर्य मृगशिरा नक्षत्राचा जो बळी दाखवतो, कोणाची बळी गेली? कुटुंबाची. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुटुंबाचं नुकसान झालं. चतुर्थातला शनी जेव्हा येतो तेव्हा तो विषयुक्त होतो. म्हणजे तो दाखवतो की विषयुक्त वागणं, विषयुक्त कर्म कसं झालं जातकाचं. पराक्रमात तो राहू आल्यामुळे सरळ सरळ दिसतं की पराक्रमापासून ते यातला जो राहू आहे आणि कालसर्प दोष आहे. तसं षष्ठातला जो राहू असतो जेव्हा दिसतो तो कोणता कालसर्प असतो? तो महापद्म असतो. महापद्म कालसर्प योग.
म्हणजे तो कालपुरुष कुंडलीच्या प्रमाणे दिसतो, पण लग्न कुंडलीच्या प्रमाणे तो तृतीयातला राहू, याचा अर्थ वासुकी कालसर्पदोष दिसतो. नवमांश काही वेग आणि नवमांशात पूर्णपणे पिक्चर किंवा पूर्णपणे चित्र बदलतं ह्या सगळ्या गोष्टींचं. कारण प्रथमात उच्चचा गुरु पण नीचचा मंगळ, म्हणजे तो उच्च धर्म कर्माधिपती योग झाला. मग ते धर्म कर्माधिपती योग कशासाठी वापरला ते बघू. सप्तमातला चंद्र म्हणजे तो धर्म कर्माधिपती योग, चंद्र आणि मंगळाची युती परत ही लक्ष्मीपती योग होते. आणि बुध गुरु आणि चंद्राची ही जी समसप्तक युती दिसते ती काय दाखवते, गजकेसरी दाखवते. म्हणजे 1-7 ऍक्सिस मध्ये जेव्हा घडतं तेव्हा तो एखाद्याला क्रिया करायची असेल तर तो क्रिया सतत स्वतःपुरता किंवा स्वतःसोबत नाही करणार आहे, त्याला पार्टनर लागणारच. तर त्या पार्टनर सोबत, म्हणून ते 1-7 ऍक्सिस. तर सप्तमातला चंद्र म्हणजे गजकेसरी, म्हणजे घरातल्या कोणत्या व्यक्तीसोबत ते 112 सूत्र केलं धनप्राप्तीसाठी आणि ते सक्सेसफुल गेलं, त्याचं प्रमाण म्हणजे गजकेसरी. त्याने तो पराक्रम आणि भाग्याला धरून आलेला पितृदोष आहे. कारण नवमांशात दिसतं की तिसऱ्या स्थानी सूर्य राहूचा योग झाला आणि केतू भाग्यात आला, म्हणजे हे सुख किंवा हे भाग्य प्राप्त करण्यासाठी व्यक्तीला जायला नको होतं. आता त्याने तो पराक्रम आणि भाग्य अशा पद्धतीने दूषित झाला. पितृदोष का झाला, तर शनी पिशाच झाला. म्हणजे 112 सूत्र पर्यंत सीमित झालं असतं तर ठीक आहे, कारण 112 सूत्र म्हणजे विज्ञान भैरव तंत्र हे जेव्हा व्यक्ती साधना मार्फत जेव्हा करतो आणि घडतं, तर माणसाला तोपर्यंत जर का ते साधनेपुरतं सीमित, म्हणजे ती वासना नव्हे, जेव्हा ती वासनामध्ये परिवर्तित होते, म्हणजे 112 सूत्र पर्यंत जर का सीमित झालं असतं तर ठीक होतं, पण ते तसं नाही झालं. ते वारंवार घडलं, म्हणजे ते सुख वारंवार घेण्यासाठी व्यक्ती पुढे गेला आणि त्याच्यामुळे तो प्रथमातला आणि षष्ठातला शनी दिसतो. म्हणजे नवमांशात तो षष्ठातला शनी दिसतो आणि प्रथमात तो दिसतो शनी लग्न कुंडलीमध्ये. आता ही जी गोष्ट आहे ती गोष्ट काय दाखवते, शुक्र भरणी नक्षत्राचा, म्हणजे लक्ष्मी प्राप्त केली, पण या जन्मी व्यक्ती डिझायरला घेऊन आलेली आहे. कारण दशमात ती डिझायर, त्या शुक्राची डिझायर दिसते. डिझायर मुळात राहूवर्ण दिसते, पण ती डिझायर आहे कोणती, तर ती दिसते की ती शुक्राची डिझायर होती. आता भृगुनंदी नाडीच्या प्रमाणे काय सूत्र दिसतं, कारण भृगुनंदी नाडी ही उच्चाकांक्षा गाठते जेव्हा पत्रिका बघितली जाते. तर व्यक्ती यक्षलोकातली नाहीये इथे, कारण जेव्हा शुक्र अग्नीचं कर्म येतं तर ती यक्षाग्नी, म्हणजे ती शुक्र अग्नी जी आहे इट बिलॉंग्स टू यक्षलोक. जसं गंधर्व लोक जे असतं किंवा स्वर्गलोक, ते तिथे एक सुवास आहे, एक मधुर आहे, एक वाणी आहे, एक साऊंड आहे, एक व्हायब्रेशन्स आहे, किंवा ह्या सगळ्या गोष्टींना धरून एक जातकाची एक झोन आहे. पण जेव्हा यक्षलोकातली व्यक्ती असते तर ती शुक्र अग्नी म्हणजे अग्नीने ती संचालित असते, आणि शुक्र अग्नी म्हणजे हार्ट आहे तिथे. तर भृगुनंदी नाडी काय सांगते की यक्षलोकातली नाहीये, पण कुबेर साधना केली आणि साधना केल्यामुळे तिला पुढचा जन्म, जातकाला व्यक्तीला पुढचा जन्म हा मिथुनेचा शुक्र अष्टमात मिळाला, आणि ती साधना केल्यामुळे तो मिथुनेचा शुक्र म्हणजे यक्षलोकाची जी गोष्ट आहे ती तिला मिळाली. पण त्या जन्मात तिने 112 सूत्र केलं, विज्ञान भैरव तंत्र साधना केली, परंतु त्या गोष्टीचा दुर्वापर झाला आणि त्या दुर्वापरमुळे ती ह्या गोष्टीला धरून शापित होऊन आली परत तिसऱ्या जन्मी. आता याची सुरुवात कधी झाली की हिने त्या तिसऱ्या जन्माच्या आधी दुसरा जन्म, दुसऱ्या जन्माच्या आधी पहिला जन्म, म्हणजे त्या जन्मात व्यक्तीने कुबेर साधना केली. व्यक्ती कुठल्याही लोकाची असू दे, पण जर का कुबेर साधना केली आणि पूर्णपणे क्षमतेनुसार ती साधना करून यशस्वी ठरली आणि तिला त्या गोष्टीची सिद्धी प्राप्त झाली, म्हणूनच तो गजकेसरी दिसतो आपल्याला. आता फक्त तेवढंच नव्हे, तर जेव्हा इथे ना तिलोत्तमा अप्सराचं उदाहरण घेऊयात. तिलोत्तमा अप्सरा जी होती, तिलोत्तमा, तिळ त्या सगळ्या अप्सरांचे जे गुण आहेत ना, त्या सगळ्या एक एक गुण तिलोत्तमामध्ये आहेत.
पण तिलोत्तमाची एक जन्म झाला होता तिलोत्तमा अप्सरा होण्याच्या अगोदर कुब्जा. तर तिने 8 वर्ष माघपूजा केली होती. म्हणजे 8 वर्ष तिने ती साधना केली, त्याच्यामुळे तिला ते रूप मिळालं. म्हणजे काय, जेव्हा साधना करता तुम्ही, जेव्हा उपासना करता, जेव्हा तंत्र करता आणि ते सक्सेसफुल जातं, तेव्हा तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होते. पिक्चरमध्ये आणि टीव्ही मध्ये आपण जे बघतो ते जग तसं नसतं. ते आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात जसं घडतंय किंवा जसं कारण लाईफ इज हॅपनिंग वेन यू आर प्लॅनिंग अबाउट इट. तर हे एक्झाम्पल इथे मुद्दामून सांगितलं कारण तुम्ही जाऊन तिलोत्तमाचं उदाहरण किंवा तिलोत्तमाची कथा वाचू शकता इथे.